अलॉट टू नो अलॉट टू डिस्कस. मी आहे निरंजन भोयर. आज आपण मराठी व्याकरणमधील वर्णविचार हे चॅप्टर क्लिअर करणार आहे. बघा, लक्ष द्या. मराठी व्याकरणला ही आपली सुरुवात असणार आहे. तर वर्णविचार हे चॅप्टर खूप महत्त्वाची भूमिका निभावतो व्याकरणामध्ये. तर का तुम्हाला बरेच चॅप्टर या वर्णविचारावर अवलंबून आहेत. जसं की तुम्हाला संधीवर तुम्हाला जर तुमची कमांड हवी असेल, संधीवर जर तुम्हाला कमांड हवी असेल तर तुम्हाला निश्चितच वर्णविचारावर कमांड अगोदर प्राप्त करावं लागेल, तेव्हा तुम्हाला संधीवर कमांड होईल. तर मग आपण वर्णविचारच्या टोटल ए टू झेड 0 बेसिक पासून तर मॉडरेट टू हाय लेवलच्या टोटल ए टू झेड कन्सेप्ट क्लिअर करू. बघा, तर ठीक आहे, सुरुवात करू. थोडं सायलेंट व्हा, ताण घेऊ नका, लोड घेऊ नका. शिंदे कदम ताण घ्यायचा का? नाही. तर लक्षात घ्या, काही ताण घ्यायचा नाही, लोड घ्यायचा नाही. शांत चित्तानं ऐका. फक्त थोडं तुम्ही बघा. ए टू झेड तुम्हाला कधीच वर्णविचारमध्ये याच्यानंतर प्रॉब्लेम राहणार नाही. बघा, लक्ष द्या. हा वर्ण म्हणजे काय असेल बरं? वर्ण म्हणजे काय असेल इथंच थोडं डोकं लावा. तर वर्णाचा अर्थ काय होतो? रंग. बरोबर आहे. वर्ण म्हणजे काय? तर त्याचा अर्थ होतो रंग. आता रंग म्हणजेच वर्ण आहे. मग एक लक्षात ठेवा, ज्या ज्या गोष्टींना रंग नसतो ना, त्या दिसतात का डोळ्याला? नाही. जिथं रंग नाही ना, त्या डोळ्याला दिसतात का? नाही दिसत. जसं की उदाहरणार्थ वारा म्हणजे हवा. तर वारा जो आहे तो डोळ्याला कधी दिसताना पाहिला का? तो काळा गोरा कसा निळा आहे ते नाही. वाऱ्याचं रुद्ररूप पाहिलं असेल तुम्ही, कळालं का? मग वारा मात्र हा डोळ्याला दिसतो का? नाही दिसत. तर लक्षात ठेवा, हा जो वारा दिसत नाही, मग याला रंग नसल्यामुळं. तर मग असं वर्ण सुद्धा आपल्याला पाहिले ते दिसत नाहीत म्हणून त्याला रंगाच्या रूपात मांडलं, रंगाच्या रूपात लिहिलं, म्हणूनच त्या रंगावरून त्याला वर्ण म्हटलेलं आहे. कळालं का? ही कहाणी आहे, ही स्टोरी आहे. एक लक्षात ठेवा की समजा तुम्ही सुरुवातीला समजा आता घरी तुम्ही एकदम म्हणजे 0 वर्षाचे, म्हणजे तुमचा पहिलं वर्ष सुरू आहे, जन्म झाला त्यावेळेस. कळतंय का शिंदे कदम? तर त्यावेळेस तुमचा जन्म झाल्यानंतर तुम्ही जन्म झाल्या काय तर तुमच्या कानावर तुमच्या आईबाबाचे, नातेवाईकाचे, घरातील कुटुंबातील सदस्यांचे शब्द जे कानावर पडत असतात, ते शब्द कानावर पडून तुम्ही तुमचे बोलीभाषा तुम्ही बोलत असता, म्हणजे बोलता माय बोली. कळालं का? मग मराठीमध्ये तुमच्या कानावर शब्द पडतात म्हणून तुम्ही मराठीतले शब्द बोलता. मम्मी, त्यानंतर ग ग ग गम्मत, त्यानंतर पा मा पाणी नानी पाणी बोलता की नाही असं? तर हे जे काय बोलतात, कन्सेप्ट महत्वाची लक्षात ठेवा. तर हे जे काय बोलतात ना तुम्ही, तर हे तुमचे काय तर तोंडावाटे येणारे तुमचे मूळचे ध्वनी, तुम्ही तुमचे ध्वनी ते विकसित करत आहात आणि तुमचे ध्वनी बाहेर पडत असतात. कळालं का? तर हे जे काही मूळ ध्वनी आहेत, मूळ ध्वनी त्याला म्हणतो आपण. तर हे मूळ ध्वनीच तुमचे काय आहेत? मग ते वर्ण आहेत. पण अजून ते रंगाच्या रूपात नाही आले. ते बाहेर जे वर्ण बाहेर पडत आहेत तुमच्या मूळ ध्वनी तोंडातून, तर हे बाहेर पडताना जे काही ध्वनी असतील, हे ध्वनी जे असतील, तर हे बाहेर पडताना तुम्हाला दिसले का कधी? काळे गोरे निळे नाही दिसले ना. मग याला रंगामध्ये उतरवावं लागेल. मग याला रंगामध्ये लिपीमध्ये एखाद्या बद्ध करावं लागेल. कळालं? स्थिर करावं लागेल, तेव्हा ते दिसतील. जसं की तुम्ही शाळेत मग गेले, ऐकून एक दिवस तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शाळेत पाठवलं, मग बालवाडीमध्ये गेले. मग तिथं तुम्हाला तुमची शिक्षिका असेल किंवा शिक्षक असतील, त्यांनी शिकवलं, बाबा कान धरला, हे बघ, हे लक्षात ठेव, अ आहे, हा आ आहे. बघा, हे जसं पांढऱ्या लेखणीनं पाटीवर तुम्ही लिहिलं का नाही, तसं पांढऱ्या रंगाने याला लयबद्ध केलं की नाही, आणि निश्चित खून मानलेली आहे की अ असाच लिहायचा. निश्चित अशी खून मानलेली आहे की आ असाच लिहायचा. हा क म्हणलं की असाच लिहायचा वाकडा पाय करून, आणि त्यामध्ये जर स्वर आला तर पूर्ण उच्चाराचा होईल. कळालं का? हे तुम्हाला शाळेमध्ये गेल्यानंतर आपण जे बोलतो, उच्चारतो, जे मूळ ध्वनी आपली आहेत, त्यांना आपण काय केलंय असं, तर या पद्धतीनं त्याला आपण कायम केलं म्हणजे रंगाच्या स्वरूपात त्याचं लिखाण केलं लेखणीनं, आणि मग हे कायम झाले असे. कळालं का? तर हे असे वर्ण. मग हे वर्ण रंगाच्या स्वरूपात ते हवेत विरून जाऊ नाहीत.
हवेमध्ये विरून जाऊ नयेत यासाठी त्यांना रंगाच्या स्वरूपात लिहिल्या जातं, रंगाच्या स्वरूपात त्यांचं लिखाण होतं. ठीक आहे, व्याख्या बघू आपण. बघा, व्याख्या ती जे मी बोललो तीच आहे. मस्ट IMP, व्हेरी व्हेरी IMP. काय काय IMP? तर ही व्याख्या IMP. मुखावाटे म्हणजेच तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूल ध्वनींनाच काय म्हणायचंय? वर्ण. ही व्याख्या इतक्या वेळा तुम्हाला इथं मूल ध्वनींना रिकामी जागा करून देतात किंवा वर्णाला देतात. तिथं मूल ध्वनीला रिकामी जागा करून देतात इथं, आणि मग मुखावाटे बाहेर पडणाऱ्या रिकामी जागांना वर्ण म्हणतात. इतक्या वेळा प्रश्न आला आणि भरपूर वेळा तो प्रश्न येणारही आहे. कळालं का? तर असा मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींनाच काय म्हणायचंय? वर्ण. ही लक्षात ठेवा, IMP आहे. त्यानंतर मोरोकेशव दामलेचं काय म्हणणं आहे वर्णाबद्दल? त्यांनी काय मांडलेलं आहे? मोरोकेशव दामले पाहिलं तर मराठी व्याकरणकर्ते, यांचं नाव काय सांगा बरं? टोपण नाव. यांचं टोपण नाव परीक्षेला विचारतात बरं का. मग त्यांचं टोपण नाव आहे केशव सूत. तर केशव सूत हे लक्षात ठेवण्याची एक ट्रिक सांगतो तुम्हाला. इझी ट्रिक्स आहे. ती कोणती आहे की बाबा, केशव तू काय झालं, दमला रे. कसा दमला? मोरो केशव तू दमला. कसा दमला बाबा? तू सूत विणू विणू दमला. कळालं का? सूत म्हणजे धागा, सूत म्हणजे धागा. तर एक तुमचं काय होईल, तर ट्रिक्स होईल, इथंच कनेक्ट करता येईल. लक्षात आली बात. मग असे मोरो केशव दामले की ज्यांना केशवसूत आपण म्हणतो, ते मराठी व्याकरण करते, त्यांनी काय व्याख्या केली वर्णाची? तर त्यांचं म्हणणं आहे वरच्याच व्याख्येसारखं सेम. म्हणजे तर काय म्हणणं आहे? मुखावाटे उच्चारलेल्या ध्वनींना मूल ध्वनी म्हणतात. म्हणजे हीच व्याख्या ती. कळालं का? तर मुखावाटे उच्चारलेले जे काही ध्वनी असतात त्यांना मूल ध्वनी म्हणतात. मग यांनी ग्रंथ कोणता बरं लिहिला? तर यांचा ग्रंथ आहे तो शास्त्रीय मराठी व्याकरण. कुठला ग्रंथ आहे? शास्त्रीय मराठी व्याकरण हा त्यांचा ग्रंथ आहे. तर आता दुसरे मराठी व्याकरणकार आहेत आपले महत्त्वाचे असणारे, की त्यांच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न येतो, दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यांना टोपण नाव काय असेल सांगा बरं? दादोबा पांडुरंग तरखडकरांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. मस्ट VIMP. इतक्या वेळा प्रश्न येऊन गेला हा, भरपूर वेळा, आणि येणारही भरपूर वेळा. म्हणून त्यांना दादोबा पांडुरंग तरखडकरांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. हे लक्षात ठेवा. बरं, हे पाणिनी त्यांना कोणी त्यांना नाव दिलं? तर लोकहितवादी. कोण आहेत लोकहितवादी? हो, लोकहितवादी कोण कुठले आहेत तर सांगतो मी तुम्हाला. तर हे गोपाळ हरी देशमुख, गोह देशमुख. बऱ्याच वेळा लोकहितवादी म्हणजे कोण असा प्रश्न परीक्षेला हा पण आला, तो समाजसुधारकावर, की ज्यांनी शतपत्रे लिहिली 108 असे त्यांनी लेख लिहिले, आणि त्या लेखाद्वारे किती लेख? 108. त्यांनाच शतपत्रे म्हणतात, की जे समाज प्रबोधन करणारे होते आणि मग असे लोकांसाठी कार्य करणारे, म्हणून लोकहितवादी त्यांना म्हटलं जातं. कळालं का? तर त्यांनी यांना ती नाव दिलेलं आहे, टोपण नाव. कोणतं? मराठी भाषेचे पाणिनी. कळालं का? ठीक आहे. तर मग असे हे आपले दादोबा पांडुरंग तरखडकर हे आत्माराम पांडुरंग तरखडकरचे भाऊ आहेत बरं का, लक्षात ठेवा. तर यांची व्याख्या काय बघा, की यांनी असं म्हटलं वर्णाबाबत, की अ पासून तर ळ पर्यंतच्या मूळ अक्षर जितके असतील तेवढ्यांना काय म्हणायचे? वर्ण. म्हणजेच अ पासून आपली सुरुवात होते तर बाळाच्या ळ पर्यंत जेवढे भी मध्ये वर्ण येतात त्यांना, जेवढे भी मूळाक्षर येतात त्यांना काय म्हणायचे? वर्ण. ही व्याख्या आहे त्यांची. मग त्यांचे ग्रंथ कोणते आहेत बघा, लक्ष द्या. ग्रंथ यांचे कोणते आहेत तर इथं आपल्याला घ्यायचे खाली बघा, लक्ष द्या. तर त्यांचे ग्रंथ महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे 1936ला. आणि 1836, करेक्शन घ्या, 1836ला. मग दादोबा पांडुरंग तरखडकरांनी हा ग्रंथ लिहिला 1836ला. याच वर्षी, आणि हाच ग्रंथ याच नावाचा, म्हणजे हा नाही आहे पण याच नावाचा सेम नाव, ते लिहिलं आहे कोणी? गंगाधर शास्त्री फडके यांनी. कोणी लिहिलं आहे? गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिलेला आहे. बात कळते का? खूप IMP आहे. ठीक आहे. तर
पुढं बघू. यांनी दुसरा सुद्धा एक ग्रंथ लिहिला आहे दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी, तो म्हणजे मराठी लघु व्याकरण. हां, आता लोकहितवादींनी नुकतंच मी सांगितलं त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलेलं आहे. पुढं बृहस्पती. तर हे बृहस्पती कोण आहेत? कृष्ण शास्त्री चिपळूणकर. तर कृष्ण शास्त्री चिपळूणकर हे तिसरे मराठी व्याकरण करते. यांना बृहस्पतीही म्हणतात, यांना जॉन्सन असंही म्हणतात. कळलं का? महत्वाचं आहे. ठीक आहे, बघा की बृहस्पती म्हणजे काय असेल, तर बृहस्पती म्हणजे दुसरं काही नसून बृहस्पती म्हणजे जो बोलण्यात हुशार आहे, ज्याचे चांगले वक्तृत्व आहे, असा म्हणजे तो काय असतो? बृहस्पती. मग एवढं बृहस्पती नाव दिलं म्हणजे इतका हुशार बोलण्यामध्ये, इतकं वक्तृत्व चांगलं कोणाचं? कृष्णशास्त्री चिपळूणकरांचं. मग म्हणून तर नाव दिलेलं आहे. तर त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. कशाचा? की आपले वर्ण जे आहे ते कंठातून कसे उच्चारले जातात, तालूमधून कसे उच्चारले जातात, मूर्धन्यमधून कसे उच्चारले जातात. जे वर्णाचे उच्चारस्थान आहेत ना, जे वर्णाचे उच्चारस्थान आहेत, तर कंठ, तालू, मूर्धन्ये, कंठोष्टे, ओष्टे, दंत तालवे, हे दंतोष्टे जे आहेत, यांचे जे उच्चारस्थान आहेत ते इत्यादी अवयवापासून जे मूल ध्वनी उच्चारले जातात त्यांना वर्णच म्हणायचं. अशी व्याख्या त्यांनी वर्णाबद्दल दिलेली आहे कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी. कळालं का? लक्षात काय प्रॉब्लेम? नेक्स्ट. मग आता त्यांना ओक यांना मराठी भाषेचे जॉन्सन्स असं म्हटलेलं आहे. मराठी भाषेचे जॉन्सन्स कोण? मग कृष्णशास्त्री चिपळूणकर. ठीक आहे. नेक्स्ट, त्यांनी मराठी व्याकरणातील निबंध, काय मराठी व्याकरणातील निबंध हा ग्रंथ लिहिलेला आहे. कळालं का? मराठी व्याकरणातील निबंध. तर आपण विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना आपण डिस्कस करू. चौथी मराठी व्याकरण करते. यांचं काय वर्णाबद्दल म्हणणं आहे जरा समजून घेऊ ना. बघा, यांनी असं म्हटलं की विष्णुशास्त्री हे खरं पाहिलं तर कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे सुपुत्रच आहेत. कळलं? म्हणजे यांचे विष्णुशास्त्रींचे पिता कोण? कृष्णशास्त्री. ही बात लक्षात ठेवा. तर यांचं महत्त्वाची बात म्हणजे यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. काय? विष्णुशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं जातं. आता सर आमच्या कसं आहे, जरा डोक्यात बसत नाही की कृष्णशास्त्री चिपळूणकर जो आहे, कृष्णशास्त्री चिपळूणकर जॉन्सन आणि इथं हा विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी. तर हे लक्षात राहत नाही. जरा ट्रिक्स सांगतो ना. काय करायचं? विष्णुशास्त्रीमध्ये व आहे, इथंही व आहे. बात लक्षात आली? इथं कनेक्ट करा, बस विषय समाप्त. काय अवघड आहे का? मी असताना काय अवघड आहे का? नाही, काहीच अवघड नाही. काही बातच आहे का? ठीक आहे, बघू आपण आता मूलध्वनी जे आहेत ते मूलध्वनी म्हणजेच आपले वर्ण. तर हे आपण डिटेल चर्चा करणार आहोत. बघा, ज्या ध्वनींचे, इथं ध्वनींचे आहे, करेक्शन घ्या, ज्या ध्वनींचे अधिक विभाजन होत नाही ना त्यांनाच मूलध्वनी. म्हणजे जर समजा तुम्हाला मी एक शब्द घेतला समजा मी काय की असा घेतला शब्द करवत. काय घेतला? करवत. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर इथं एक हा शब्द आहे, एक हा शब्द आहे, एक हा शब्द आहे आणि एक हा शब्द आहे. असे किती शब्द आहेत? हो, चार शब्द आहेत. म्हणजे या शब्दाचं डिवायडेशन आपण करू शकतो असं की 4 शब्द आहेत. म्हणजे याला आपण असं विभक्त करू शकतो. पुन्हा त्यातही पुन्हा हे क अक्षर घेतलं, फक्त एकच. काय घेतलं? क हे एकच अक्षर घेतलं. तर मग त्यावेळेस तुम्हाला या क मध्ये काय करायचंय? याची फोड करायची. काय करायचंय? फोड. तर याची फोड अशी होईल, क असा वाकडा पाय, लंगडा पाय, लंगडा. आता जो लंगडा असतो तो स्वतः उभा राहू शकतो का? हो, स्वतंत्र नाही ना, तो दुसऱ्यावर अवलंबून असतो. मग हा क आता लंगडा झाला म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून आहे. म्हणजे याच्यातला जो आधार होता ना तो हा निघून गेला बाहेर. जो आधार आहे तो बाहेर निघून गेला. मग हा लंगडा झाला. तर या कचं विभाजन आपण, याचं विभक्तीकरण याचे असे आपण गट करू शकतो. पण आता मात्र मी जर तुम्हाला म्हटलं की बाबा या कचं विभाजन होईल का? तर नाही. तो शेवटचा मूळ पार्टाला हा आहे मूलध्वनी. कळालं? आणि हे आहे अक्षर, हा आहे शब्द.
आणि हे अ काय आहे मग तो स्वर, तर स्वर आणि हे व्यंजन, तर स्वर आणि व्यंजन हे दोन्ही पण काय आहेत मग आता मूलध्वनी आहेत, हे मूळचे ध्वनी आहेत. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे का? तर मूलध्वनी म्हणजे त्यांचं विभाजन पुन्हा नाही. आता या अचंही विभाजन पुन्हा होत नाही, कचंही विभाजन होत नाही. ठीक आहे, जे ध्वनी चिन्हांकित करता येतात त्यांनाच मूलध्वनी म्हणतो आपण. कळालं का? जे ध्वनी हे चिन्हांकित करता येतात. आता एक लक्षात ठेवा, जर मी म्हटलं तुम्हाला ट्रय, ट्रय लिहा बरं. आपण म्हणतो ना शेतात तुम्ही कधी शेतकऱ्याची मुलं आहात तर तुम्ही कधी शेतामध्ये पाहिलं असेल ना की म्हशीला किंवा घराला कसं बोलवता तुम्ही? आल्यावर ट्रक ट्रक म्हणता की नाही? तर हे असंच एक ट्रय ट्रय लिहू शकता का तुम्ही? इथं नाही लिहू शकत. हे असं कसं लिहिता येईल? मग त्यांना ध्वनी म्हणायचं, मूल ध्वनी म्हणायचं का? त्यांना वर्ण म्हणायचं का? नाही. हां, एवढं लिहू शकतो मी, क असं लिहू शकतो, क. मग हे क असा लिहिला जातो, क असा लिहिला जातो, ट ट असा लिहिला जातो, टरबुजाचा ट, ठस्याचा ठ असा लिहिला जातो. तर हे अशा बात तुम्हाला महत्त्वाच्या आहेत की क ट ठ, क ट ठ. हे तुम्हाला अफगाणिस्तानचा अ, अफगाणिस्तानचा इथं आ, कारण अफगाणिस्तानची राजधानी तुम्हाला माहीत असेल की काबूल. तिथं काय सुरू आहे अफगाणिस्तानला, कळालं का? तर अशरफ गणी तर गेले पळून. हां, तर हे आ सुद्धा, हा आ सुद्धा तुम्हाला काय आहे? हा आ जो आहे तोही वर्णच आहे. कळालं? ते चिन्हांकित करता येतात. म्हणजे चिन्हांकित म्हणजे काय? हे काय, हे चिन्ह म्हणजे खून. चिन्ह म्हणजे काय? खून. क या खुनानं लिहिला, या चिन्हानं लिहिला. त्यानंतर ड ड या खुनानं लिहिला. कळालं? असं. ठीक आहे, बरं. ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक. कोण आहे भाषेचं मूलभूत घटक? भाषेचा मूळ घटक कोण? ध्वनी. बात लक्षात आली? मग मूल ध्वनी म्हणजेच काय? वर्ण. वर्ण म्हणजेच काय? तर स्वन. मूल ध्वनी म्हणजेच काय? वर्ण. वर्ण म्हणजेच काय? तर स्वन. हे तुमच्या लक्षात आलं का? एकदम सिंपल आहे, काहीच हार्ड नाही याच्यात. काय अडचण आहे का? नाही. नेक्स्ट, तर बघा आपण मूलध्वनी व वर्ण यातील फरक बघू. आता मूलध्वनी म्हणजेच आपल्या तो मुखावाटे बाहेर पडणारे मूळचे, आणि वर्ण म्हणजे जे लिहिल्या गेले ते वर्ण असतात. तर हा फरक काय असेल? जे मी उच्चारतो, बोलतो असे ध्वनी, जर समजा तुम्ही असं कोणी असो त्यांनी असं मुखातून जर समजा एखादा प उच्चारला, प उच्चारला, तो दिसला का तुम्हाला? नाही दिसला. प उच्चारला दिसला नाही तर ते मूळचा ध्वनी उच्चारल्यानंतर त्याला म्हणायचं आहे की तो दिसत नाही, अदृश्य आहे. अदृश्य आहे म्हणजे अमूर्त आहे. कळलं? अमूर्त आहे. जसं की बघा, लक्ष द्या की हा मूल ध्वनी जो उच्चारतो आपण तो कसा असतो? अमूर्त. मग हा अमूर्त आहे तर मग हा मूर्त. मूर्त म्हणजे कसा? की तो आपल्या डोळ्याला दिसतो. जसं की मी प उच्चारला, प उच्चारल्यानंतर तो तुम्हाला काय होणार? प उच्चारल्यानंतर तो असा प लिहिला तर तो दिसला, आता म्हणजे दृश्य झाला, तो वर्ण झाला लिहिल्यानंतर. कळलं? तर मग तो काय होणार? मूर्त. वर्ण मूलध्वनी हे काय असतात? अमूर्त, आणि वर्ण कसे असतात? मूर्त असतात. कळलं? तसंच हे मूलध्वनी जिवंत, प्रवाही आणि परिवर्तनशील असतात. जिवंत, प्रवाही आणि परिवर्तनशील असणारे मूलध्वनी. म्हणजे मी प उच्चारला तर तो तुम्हाला जिवंत वाटतो, दिसत नाही, पण तो जिवंत आहे ऐकण्यामध्ये. कळलं? आणि हा फक्त म्हणजे स्थिर असतो, कृत्रिमबद्ध असतो. जसं की प उच्चारला मी, हा प काय झाला? हा स्थिर झाला, तो कृत्रिम झाला, तो बद्ध झाला की प असाच असा. कळलं? ठीक आहे. मग या ठिकाणी मूलध्वनींचे लिखित स्वरूप म्हणजेच काय? वर्ण. जे मूलध्वनी असतात, जे लिहितो आपण, त्याला लिखित स्वरूपात मांडलं की ते काय होतील? वर्ण होतील. कसं? की ट लिहिला, हा मूलध्वनी उच्चारल्यानंतर, तर ट हा काय झाला? वर्ण झाला. ठीक आहे. क लिहिला, क हा काय झाला? वर्ण झाला. कळलं? असं. नेक्स्ट, मराठी भाषेत एकूण 48 वर्ण आहेत. मस्ट IMP. हे परीक्षेला बऱ्याच वेळा विचारतात. किती वर्ण आहेत? तर 48 वर्ण आहेत. मग 48 वर्ण मराठी भाषेमधले कुठले कुठले आहेत बघा. तर इथं तुम्हाला मराठी भाषेत एकूण 48 वर्ण हे आधुनिक मराठी भाषेत जर असं फिरून विचारलं तर 50 सांगावे लागतील. का? तर एक ॲ आणि एक आ, हे दोन जर समजा इंग्रजीतून मराठीत आलेले दोन ॲड केले तर मग ते 50 होतील. 48 अधिक 50, 48 अधिक 2 केले तर 50 होतील. पण काही पुस्तकामध्ये काय केलं की 52 पण दिलं. तर 52 काय आहे? एक क्षत्रियाचा क्षे आणि एक
ज्ञानेश्वराचा ज्ञ की जे संयुक्त विशेष व्यंजने आहेत संयुक्त व्यंजने, तर यांना इथं पाहिलं तर हा फोड केली तर क अधिक हा म्हणजेच क अधिक काय य, हा य अधिक अ अशी त्याची फोड आहे. तर हा अनंसाचा स्वर आहे, हा काढला तर वाकडा पाय होईल याचा, कळालं. तर क अधिक ये हे दोन व्यंजने हे अगोदरच येऊन गेले आहेत वर्णमालेत, म्हणून ते काउंट करायची गरज नाही. आणि आता ज्ञानेश्वराचा ज्ञ सुद्धा जर याला वाकडा पाय केला आपण तर ते द अधिक नळाचा न अधिक ये असं होईल, द न ये. तर हे तीन व्यंजने अगोदरच येऊन गेले आहेत म्हणून तो ज्ञ घ्यायची गरज नाही. हे अगोदरच वर्णमालेमध्ये द ही येऊन गेला, नाही आणि यही. तर असे एकूण जर विचारलं मूळ मराठी भाषेत तर आपल्याला एकूण असे आहेत 48, आणि जर आधुनिक असं विचारलं तर मग त्यावेळेस सांगायचे 50. हे लक्षात ठेवा. पुढचं वर्णमाला किंवा मूळाक्षरे. वर्णमाला म्हणजेच मूळाक्षरे. तर अ पासून, आता वर्णमाला कशाला म्हणायचं बाबा, की जो अ आहे ना तिथून सुरुवात करून ळ पर्यंत बाळाच्या असं ई ई तर क ख ग असं तिथं ळ पर्यंत काय ते सगळे टोटल आपले मूळ अक्षर आहेत, अल्फाबेट आहे ते. तर ठीक आहे. स्वर, मग यामध्ये आपण जर गट केले या वर्णमालेचे तर एक स्वर, एक स्वरादी आणि व्यंजने. काय व्यंजने असं त्याचे गट होतात. कशाचे? वर्णमालेचे. मग आपण स्वर किती आहेत, स्वरादी किती आहेत आणि व्यंजने थोडं वरवरून थोडं बघून नंतर एक 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 डिस्कस करू टोटल. अगोदर स्वर बघा, एकूण टोटल किती आहेत, 12 आहेत. 12, पण आधुनिक मराठीनुसार जर या टाकला आणि अ टाकला तर 12 आणि 2 14 होतील. पण मराठीमध्ये स्वर किती असा सिंपल प्रश्नाला तर उत्तर द्यायचं 12. जेव्हा आधुनिक विचारलं ना तेव्हाच 14 उत्तर द्यायचं, हे लक्षात ठेवा. मग असे स्वर 12 सांगणार तुम्ही मराठीत, आणि आधुनिक मराठीनुसार आलं तर किती सांगणार, 14 सांगणार. कळालं? ठीक आहे. आता जे स्वर आहेत ना अ आ इ ई, याला आपण कसं उच्चारतो, अ आ ई ई उ उ असं, म्हणजे कारण हे सोबत सोबत घेतो, हे सोबत सोबत आणि हे सोबत सोबत, का तर सजाती आहेत ते. आता त्यानंतर स्वर वाचन झाल्यानंतर वर्गात आपण लगेच काय, स्वर वाचन झालं संपलं लगेच काय, मग अमटीचा अम आणि अहासी आहा असं वाचतो का नाही, हे स्वरादी असतात. हे 2 स्वरादी वेगळे. मग हे स्वरादी का, आता याची व्याख्या स्वराची की ज्यावेळेस आपलं तोंड उघडा असतं ते सगळं क्लिअर करतो मी, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. व्याख्या पूर्ण डिटेल क्लिअर करतो, काय अडचण नाही. पुढं नेक्स्टमध्ये फक्त ओव्हरलुक थोडं घ्या, थोडं हायलाईट त्याचं, की आपल्या तोंड उघडा असतं त्याला हवेचा मार्ग आपल्या मुखातून अडवलेला नसतो, स्वतंत्र उच्चार होतो, त्याला स्वर म्हणतो आपण. कळालं? आणि स्वरादी काय, याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे अनुस्वार, जो टिंबाच्या स्वरूपात असं शिरोरेषेच्या वर आपण टिंबाच्या रूपात लिहितो असं, आणि जसं की पंखामध्ये आपण आता लिहिलं होतं असं, हा तो अमटीचा आम म्हणजेच तो अनुस्वार या रूपात लिहितो. कळालं? ठीक आहे. आणि विसर्ग जो असतो तो विसर्ग आहासी आहा, की जो असा लिहितो आपण, विसर्ग आहासी आहा असा लिहित असतो. की समजा मी म्हटलं की समजा काय एक मिनिट, अधापात, काय अधाहापात असं लिहिलं तर हे धच्या नंतर आलेला हा काय विसर्ग आहे. कळालं? ठीक आहे. बघू आपण पुढचं आता व्यंजने. तर व्यंजने मराठीत एकूण किती आहेत याचं पण वरवरून थोडं बघणार, नंतर डिटेल ॲनालिसिस करणार एकेकाचं. तर 34 व्यंजने आहेत एकूण मराठीत. किती व्यंजने आहेत? एकूण 34 व्यंजने. त्यामध्ये 25 स्पर्श व्यंजने येतात. काय 25 स्पर्श व्यंजने येतात. 4 जे आहेत ते अर्धस्वर येतात, 3 जे आहेत ते उष्मे येतात, आणि महाप्राण एक आहे. महाप्राण एक तो कोणता, ह. पण एकूण 14 महाप्राण मानले जातात. ते का कसं तेही बघणार आपण. असे महाप्राण हच नाही तर असे ह असणारे अजून आहेत ते 14 आहेत. आणि एक स्वतंत्र वर्ण आहे. काय स्वतंत्र वर्ण किती आहे? एक बाळाचा ळ. कळालं? हे डिटेल करून चर्चा करणार आहे बघा आपण. तर याच्यातही व्यंजने 34 आहेत. त्याच्यातले पहिले येतात तुम्हाला की स्पर्श व्यंजने 25. तर स्पर्श व्यंजने 25 कोणते आहेत ते बघा. की समजा आपण हे गट घेतला, समजा इथं क च ट त प यांचा, म्हणजेच क चा वर्ग हा राहील असा क, त्यानंतर हा 5 याच्यात येणार, त्यानंतर च चा वर्ग हा राहील त्याच्यात 5 येणार, आणि हा ट चा वर्ग राहील याच्यात 5 येणार, त्यानंतर त चा वर्ग याच्यात 5 येणार, आणि या प च्या वर्गात 5. म्हणजे असे 5 प्रत्येकात वर्गात. तर असे किती वर्ग आहेत? असे 5 वर्ग आहेत.
म्हणजे 1 2 3 4 आणि 5, तर 5 वर्ग आहेत हे. तर 5 5 25 झाले स्पर्श व्यंजने. हे काय तर स्पर्श व्यंजने. त्यातही तुम्हाला 2 गट पडतात. तर शाळेत तुम्ही गेल्यानंतर अगोदर स्वर वाचता, स्वर वाचल्यानंतर अमटीचा आणि आहास्या म्हणून काय वाचता, स्वरादी. आणि त्यानंतर मग जेव्हा व्यंजनावर मराठीत व्यंजने 34 असं पुढं बोलताना मागचे म्हणतात आणि मग वाचायला सुरुवात करता. कसं वाचता बरं याला? ते वाचण्याला एक शास्त्रीय कारण आहे. ते वाचण्याला शास्त्रीय कारण ते समजून घ्यायचं काय आहे बघा, लक्ष द्या. की असं वाचता, क ख एका श्वासात म्हणता आणि मागचे म्हणतात मग खाली बसलेले. क ख लगेच ग घ, म्हणजे याच्यात गट पडला तुम्ही, हा पहिला हा दुसरा. ग घ मागचे लगेच म्हणतात ग घ, आणि पुढं इथं वाङ्मयाचा न, लगेच मग वाङ्मयाचा न असे मागचे म्हणतात. तर एका असं वेगवेगळे गट पाडले. तर हे गट पाडण्याचं कारण की हे पहिले जे 2-2 प्रत्येक वर्गातील आहेत ना, हे 2-2 हे, तर हे काय आहेत, कठोर आहेत. हा गट मग झाला कठोरचा. ठीक आहे. यांच्यापेक्षा यांचा उच्चार मग आता मृदू होतो, म्हणजेच कोमल होतो, नाजूक होतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, हे मृदू आहेत. कळलं? मृदू आहेत. तर हे लक्षात ठेवा, हे मृदू आणि हे कठोर. आणि पुढं हे काय आहेत मग आता, हे अनुनासिक. हे काय आहेत, अनुनासिक आहे. तर वाङ्मयाचा न त्रचा वाकडा पाहिजे, लक्षात ठेवा. तर हे अनुनासिक का, यांचा उच्चार नासिकेतून म्हणजे नाकातून होतो. नासिकेतून म्हणजे यांचा उच्चार नाकातून होतो, म्हणून यांना काय म्हणायचंय, यांना म्हणायचंय अनुनासिके. कळलं? तर हे कठोर असणारे उच्चार, याचा खणखण उच्चार होतो, नादमय होतो, म्हणून कठोर. हे मृदू होतो, कोमल म्हणून मृदू व्यंजने, आणि हे अनुनासिके. तर यातही तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल काय, की संधीसाठी खूप महत्त्वाचं असणार की क च्या वर्गातील अनुनासिक कोणता आहे, मग न वाङ्मयाचा. मग वाङ्मयाचा न हे कोणाच्या वर्गातील आहे, तर क च्या वर्गातील. ही उलटं सुलटं लक्षात ठेवावं लागेल. मग त्र पण कोणाच्या वर्गातील आहे, तर च च्या वर्गातील आहे. च च्या वर्गातील अनुनासिक विचारलं तर ते त्र आहे, असं उलटं सुलटं लक्षात ठेवावं लागेल. ट च्या वर्गातील सांगा बरं कोणता आहे, तर बाणाचा न. आणि बाणाच्या न च्या वर्गातील कोणता आहे, ट. हे त च्या वर्गातील कोण आहे, तर नळाचा न. आणि नळाच्या न च्या वर्गातील कोण आहे, तलवारीचा त. प च्या वर्गातील म च्या वर्गातील म हे अनुनासिक प च्या वर्गातील. कळालं? पुन्हा एक तृतीय संधीसाठी तुम्हाला उपयोगी असं लक्षात ठेवावं लागेल, क च्या वर्गातील काय, या क च्या वर्गातील तिसरं व्यंजन कोण, त आणि ग गणपतीचा. क ख आणि ग. मग ग हे तिसरं व्यंजन कोणाच्या वर्गातील आहे, क च्या, असं लक्षात ठेवावं लागेल. कळतंय? मग च च्या वर्गातील तिसरं कोणतं आहे, च च्या वर्गातील, तर च च्या वर्गातील तुम्हाला तिसरं आहे ज तिसरं हे कोणाच्या वर्गातील आहे, तर मग हे च च्या वर्गातील, असं लक्षात ठेवावं लागेल. टरबुजाचा याच्या वर्गातील तिसरं कोणतं आहे, तर हे कोणतं आहे, ठ आणि हे डब्याचा. मग डब्याचा आहे कोणाच्या वर्गातील आहे, तर टरबुजाच्या ट च्या वर्गातील. तलवारीचा याच्या वर्गातील कोणतं तिसरं आहे, तर दवतीचा. दवतीचा हे कोणाच्या वर्गातील आहे, तलवारीच्या त. हे उलटं सुलटं लक्षात ठेवावं लागेल. प च्या वर्गातील ब, हे लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, बघू आपण. मग याच्यानंतर जे येणारे आहेत हे एरलव, हे अर्धस्वर आहेत. हे काय आहेत, अर्धस्वर. मग यांना अर्धस्वर का म्हणायचं आहे, तर अर्धस्वर यामुळे म्हणतात की ये जो आहे ना, ये याचा उच्चार या ई आणि ई स्वराप्रमाणे होतो. या रचा उच्चार हा ऋषीच्या रू स्वराप्रमाणे होतो. लचा उच्चार या लू या स्वराप्रमाणे होतो. आणि वचा उच्चार पहिला उ किंवा हा दुसरा उ याप्रमाणे होतो. कळालं का? म्हणून यांना काय म्हणायचं, अर्धस्वर म्हणायचे. ठीक आहे, पुढचं आता श स म्हणजे श आणि स. तर हे तुमचे काय, तर हे उष्मे आहेत. हे काय तर उष्मे. उष्मे का म्हणायचं, यांचा उच्चार करताना शिट्टी मारल्यासारखा आवाज येतो. शिट्टी मारल्यासारखा आवाज येतो, उष्णता निर्माण होते मुखात, आणि मग ते उष्णता घर्षण निर्माण होऊन उष्णता निर्माण होते आणि शिट्टी मारल्यासारखा आवाज येतो. मग ही उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना काय म्हणायचं, उष्मे. काय म्हणायचे, उष्मे. कळालं? 3च आहेत. 4 अर्धस्वर आहेत. स्पर्श व्यंजने वरचे आहेत 25, 4 अर्धस्वर आहेत, आणि हे 3 उष्मे आहेत. ठीक आहे, पुढं बघा. आता बघायचे महाप्राण. महाप्राण हा ह
महाप्राण ह काय आहे तो महाप्राण. हा जो आहे तो हा प्राण आहे. तर मग असे महाप्राण हा एकच नाही तर मराठीत असे एकूण 14 आहेत. ते कसे, ज्या ज्या ठिकाणी स्पेलिंगमध्ये आपण यच लिहितो ना त्यांना आपण महाप्राण, की मग का तर त्याचा हिसडा ह सारखा हिसडल्यासारखा त्याचा उच्चार होतो. थोडा हिसडून उच्चार होतो त्याचा कसा, म्हणून त्याच्यात यच लिहितो. की जसं की ध घेतला मी ध, तर धमध्ये आपण डी आणि त्यासोबत यच स्पेलिंग लिहितो, म्हणजे हचा हिसडा देऊन उच्चार होत असतो. कळालं का, ध असं ध. मग ठ पण तसंच आहे. ठची स्पेलिंग काय लिहिणार तुम्ही, टी यच. तर यामध्ये यच का येतो, तर त्याचा ठ मध्ये ह असा उच्चार हिसडा देऊन येतो, ठ असं. मग असे जिथं जिथं यच येतो ते काय आहे, तर सगळे महाप्राण. पण अपवाद आहे याच्यात. अपवाद काय, किंवा चमच्याचा जर घेतला आपण चमच्याचा, तर याच्यातही सी आणि यच असं इथं यच लिहितो आपण. हा यच लिहितो, पण मात्र तो हा महाप्राण नाही. यच असूनही महाप्राण नाही. इथं यच असून महाप्राण आहेत, पण हा नाही आहे, हा महाप्राण नाही आहे. तर हे अपवाद आहे, लक्षात ठेवा पक्का. एक असाच अपवाद की ज्यामध्ये आता आपण जर घेतलं समजा हे गणपतीचा ग घेतला, तर याची स्पेलिंग फक्त जीच येते, याच्यात यच येतो का, नाही. म्हणून हा अल्पप्राण आहे. हा अल्पप्राण, हा महाप्राण नाही आहे. आणि टरभुजा घेतला तर याला उच्चार कसा येतो, फक्त टी येतो, म्हणजेच याच्यात यच नाही, म्हणजे हा अल्पप्राण आहे, महाप्राण नाही. पण हा जो स आहे सस्याचा, याची स्पेलिंग यसच येते, याच्यात यच येतो का, यच नाही आहे. पण तरी यच नसूनही हा महाप्राण आहे. काय आहे, महाप्राण. म्हणजे ज्याच्यात यच नाही पण तरी महाप्राण आहे, तो एक स लक्षात ठेवा. अपवाद तो यच नसताना. आणि च लक्षात ठेवा, हा च की ज्याच्यात यच असूनही तो महाप्राण नाही. हा नसताना महाप्राण आहे, तर हा असूनही नाही. हे दोघं लक्षात ठेवा क्रॉस. ठीक आहे. बाळाचा ळ हे पाहिला तर एक स्वतंत्र वर्ण आहे. बाळाचा ळ काय, एक स्वतंत्र वर्ण. का म्हणायचं याला, कारण हा स्वतंत्र वर्ण कशामुळे म्हणायचं, कारण आहे याला बाळाच्या ळला की फल जर असं हे बघा लक्ष द्या, इथं लिहिलं मी समजा बाळाचा ळ की फळ असं लिहितो. फळ हे असं तुम्ही हिंदीमध्ये बोला म्हटलं तर काय बोलणार, फल. याला हिंदीमध्ये तुम्हाला बाळाचा ळ येतच नसतो, ते फल बोलणार हिंदी बोलणारे. इंग्रजीमध्ये जर फलची स्पेलिंग लिहायची जशाल तशी तर काय लिहिणार, FAL. मग या बाळाच्या ळसाठी सुद्धा यल आला, लसणाच्या लसाठी सुद्धा यलच येतो. कळालं. म्हणून या दुसऱ्या भाषामध्ये बाळाच्या ळला स्थान नाही आहे, फक्त मराठीचा आहे. म्हणून स्वतंत्र वर्ण बाळाचा ळ काय, मराठीतला स्वतंत्र वर्ण आहे, तो मराठीचाच, दुसऱ्या भाषेत नाही. लक्षात आलं. तर संयुक्त व्यंजने आहेत ते क्षत्रियाचा क्षे आणि ज्ञानेश्वराचा ज्ञे. क्षत्रियाचा क्षे आणि ज्ञानेश्वराचा ज्ञे. तर बघा, विशेष संयुक्त व्यंजने आहेत ते क्षत्रियाचा क्षे आणि ज्ञानेश्वराचा ज्ञे. जर आपण क्षत्रियाच्या क्षेची जर फोड केली, तर इथं समजा वाकडा पाय हे व्यंजन आहे, तर याच्यात येतं एक क आणि एक येतं श. जर वाकडा पाय काढला आणि इकडं सोर टाकला, इथं श येते का, तर सोर टाकला आपण तर मग वाकडा पाय इथला निघून जाईल, ते पूर्ण अक्षर होईल. पण अस्वर नाही आहे, तर हे दोन व्यंजने पकडा. व्यंजने किती आहेत, क अधिक श. तर हे वर्णमालेमध्ये यांना ठेवायचं नाही, कारण ते बाजूला ठेवायचे. बाजूला का ठेवली जातात, विशेष म्हणून बाजूला ठेवली जातात. कारण आहे की एक अगोदरच वर्णमालेत येऊन गेला आणि श सुद्धा अगोदरच वर्णमालेत येऊन गेलेला आहे. मग ज्ञानेश्वराचा ज्ञे जे आहे, ज्ञानेश्वराचा ज्ञे याचा वाकडा पाय घेतो, तर याच्यामध्ये कोणते व्यंजन आहे, एक आहे द, एक आहे न आणि एक आहे य. मग यामध्ये स्वर नाही, कारण स्वर का नाही घेतला मी, तर वाकडा पाय. कळालं. तर हे 3 व्यंजने आहेत तिथं ज्ञानेश्वराच्या ज्ञेमध्ये, आणि क्षत्रियाच्या क्षेमध्ये 2 व्यंजने आहेत. कळालं. द अधिक न अधिक ये. लक्षात येते का. हे द न ये हे तिन्ही व्यंजने अगोदरच येऊन गेलेली आहेत, त्याच्यामुळे यांना आता विशेष संयुक्त व्यंजने म्हणून बाजूलाच ठेवल्या जातं. ठीक आहे. पुढं वर्णाचे 2 प्रकारे वर्णन केलं जातं. बघा, वर्ण जे आहे ते 2 प्रकारे. मग आता आपण स्पेशल वर्णाबद्दल चर्चा करणार आहोत. काय, स्पेशल वर्णमालेबाबत. त्याचं किती 2 प्रकारे हे केलं जातं वर्गीकरण. एक स्वरूप त्याचं कसं आहे, म्हणजे त्याचे 3 प्रकार केले जातात स्वरूपावरून, आणि त्याचा उच्चार कसा आहे, त्या उच्चारावरून 9 प्रकार केले जातात. तर हे डिटेल ॲनालिसिस आपण जे आता शॉर्टकट पाहिलं ते डिटेल ॲनालिसिस आपण करणार आहोत. कळालं.
तर हे पुढच्या पार्टमध्ये राहील. तर आजच्या या लेक्चरमध्ये नेक्स्ट पार्ट लगेच उपलब्ध झाला की बघा, याचं डिटेल ॲनालिसिस आपण करू. मग त्यामध्ये ऱ्हस्व उच्चार कसा होतो, जसं की समजा तुम्हाला असा असेल, सूत म्हणजे काय, हा सूत म्हणजे काय, तर हा सूत म्हणजे मुलगा, हा सूत म्हणजे धागा, हे पण त्याचं काय कारण आहे, कसे ते शब्द तयार होतात. जर आपण हे घेतलं असं तर शिर म्हणजे डोके होतं आणि ही शिर घेतली असं तर ते नस होतं. कळालं. हे जर घेतलं तर शिव आणि हा शिव जर घेतला तर यातला डिफरन्स काय आहे, हे शिव सीमा, हे शिव म्हणजे महादेव असं. तर हे आपण काय करणार आहे, याला आपण व्यवस्थित डिटेल चर्चा पुढच्या ह्याच्यात करणार आहे आणि त्याचे प्रकारसुद्धा हे क्लिअर करणार आहे. तर धन्यवाद.